नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि ताजी बातमी मी घेऊन आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचे 1,500 येणार की नाही हे तुम्ही काही मिनिटातच चेक करू शकता। तर ते कसं, चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेत ई-KYC नंतर 70 ते 80 लाख महिलांचे 1,500 रुपयांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे। तुम्ही पात्र आहात का? लाभार्थी यादीत नाव कसं तपासायचं जाणून घ्या सविस्तर माहिती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपयांचा लाभ दिला जातो। पण विधानसभेच्या तोंडावर सुरू झालेल्या या योजनेचा अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याचं चित्र समोर आलेलं आहे। त्यानंतर सरकारकडून ई-KYC करण्याचा निर्णय घेतला। 31 डिसेंबर 2025 पर्यंत ई-KYC करण्याची मुदत सरकारने दिली होती, पण त्यानंतर 2 वेळा KYC दुरुस्तीची मुदत वाढवण्यात आली आहे। ई-KYC नंतर 70 ते 80 लाख महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होणार असल्याची माहिती मिळत आहे। पण यामध्ये तुमचं नाव आहे का हे कसं तपासणार? माझी लाडकी बहीण योजनेत पात्र असतानाही खात्यात जानेवारी-फेब्रुवारीचा हप्ता आला नाही, त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात का असा प्रश्न लाखो महिलांना पडलेला असेल। तर लाडकी बहीण योजनेचा तुमचा लाभ सुरू होणार का हे कुठे तपासणार जाणून घ्या आजच्या या व्हिडिओमध्ये। पहिली गोष्ट की 1,500चा लाभ बंद होणार, पण कधी? राज्यातील पात्र महिला प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला खात्यात 1,500 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। 30 एप्रिलपर्यंत ई-KYCची दुरुस्ती केली जाणार आहे। त्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद होणार आहे। मे महिन्यापासून निकषात न बसणाऱ्या किंवा अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ कायमचा बंद होणार असल्याची माहिती आपल्याला जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे 1 मे 2026 पासून अनेक अपात्र महिलांचा 1,500 रुपयांचा लाभ बंद होणार आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला येणार का किंवा कुठे तपासणार तुम्ही? तर या सरकारी म्हणजे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या सरकारी संकेतस्थळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासता येणार आहे। पण त्यासाठी या संकेतस्थळावर तुम्हाला आधी लॉग इन करावं लागेल, त्यानंतर मोबाईल नंतर आणि पासवर्ड टाकावा। सर्व प्रोसेस झाल्यानंतर लाभार्थी यादीत किंवा अर्जाची स्थिती हा पर्याय निवडायचा आणि आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक टाकल्यानंतर लाभार्थी यादीत तुमचं नाव आहे की नाही हे समजेल। आता अपात्र कोण ठरणार? तर कुटुंबाकडे 4 चाकी वाहन, केंद्र किंवा राज्याच्या इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला, 21 वर्षापेक्षा कमी आणि 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या महिला, ई-KYC न केलेल्या, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांवर असलेल्या महिला। त्याचबरोबर 1,500 रुपये कधीपासून बंद होणार? तर ई-KYC करून सरकारकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची प्रत्येक निकषानुसार पडताळणी केली, त्यामध्ये अपात्र कोण ठरेल, कोणाचा लाभ बंद झाला याबाबत महिलांमध्ये संभ्रम आहे। पण मे महिन्यात ज्यांना 1,500 रुपये येणार नाहीत त्या महिला निकषांत अपात्र ठरल्या असं समजावं लागेल, असं एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी लाडकी बहीण योजनेबाबत माहिती घेऊन आलेले होते। आज ती बातमी मी तुम्हाला सांगितलेली पण आहे आणि तुम्ही यामध्ये पात्र अपात्र आहात की नाही हेही मला नक्कीच सांगा। आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच अशा बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।